एक मिनिट या इकडे या हे पहा पाहितलं का? तर ही आहे आपल्या टोमॅटो पिकातील फॉस्फरसची कमतरता. आता काय होतं, खूप पाऊस पडून गेलाय, त्यानंतर आपल्याला ऊन पडल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये असा हा प्रॉब्लेम आपल्या टोमॅटो पिकामध्ये दिसत असतो. याचं कारण म्हणजे आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरसचं प्रमाण असतं, पण जास्त पाऊस झाल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन नसल्यामुळे आपलं जे झाड आहे हे फॉस्फरस अपटेक करत नाही आणि याची ही सूचना आपल्याला हे त्याचं आपल्याला पानदा देत असतं. यानंतर मग आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियोजन असं करायचं आहे, आपण लगेच याला फॉस्फरसयुक्त ग्रेड देणं हे चुकीचं आहे. तर यामध्ये आपल्याला जमिनीमध्ये वापसा कंडिशन आहे का याची काळजी घ्यायची. जमिनीमध्ये वापसा कंडिशन असेल तर त्यावेळेस तुम्ही हे ग्रेड सोडू शकता. तर त्यामध्ये जर वापसा कंडिशन नसेल तर त्यावेळेस आपण कोणती तरी ग्रेड भारी सोडली तरी उपयोग होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला वापसा कंडिशन झाल्यानंतर आपण त्यामध्ये 0,60,20 किंवा तसे 0,42,47 या ग्रेडचा वापर करून याचं प्रमाण हे आटोक्यात आणू शकतो. तर तुम्ही सुद्धा आपल्या प्लॉटमध्ये फॉस्फरसची कमतरता जाणवल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन आहे का नाही याची अगोदर खात्री करा आणि झाड ज्यावेळेस अपटेक करत असेल त्यावेळेस आपली ग्रेड जाऊ द्या, 100% रिझल्ट मिळणार. धन्यवाद.